विश्रांतीनंतर आपलं स्वागत आणि आता पाहूयात वारी संदर्भातील बातम्या। पुण्यातील 2 दिवसांचा मुक्काम झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहोचली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी पालखीच्या स्वागतासाठी हजेरी लावली। दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। रामकृष्ण हरी माऊली संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती हडपसरमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हडपसरमधील हा जो काही मगरपट्टा चौक आहे, या चौकामध्ये अगदी काही क्षणामध्ये ही पालखी दाखल होणार आहे आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त जे आहे ते स्वागतासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या बाजूला जर आपण पाहिलं तर हडपसरमधील नागरिकांनी जे आहे ते दर्शनासाठी मोठी गर्दी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नानापेठेमधील मुक्काम झाल्यानंतर ज्यावेळेस पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते त्यावेळेस रोटी घाट दिसायला लागल्यानंतर पंढरपूर दिसतं अशा प्रकारचं म्हटलं जातं। त्यामुळे हे सगळे वारकरी जे आहेत ते सध्या आपल्या तुकोबांना जे आहे ते पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की फुलांची जी काही आहे ती आरास मांडण्यात आलेली आहे, सुंदर पद्धतीने रथ सजवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या दर्शनासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। वारीचा सगळे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो, त्यामुळे जुळून राहा जय महाराष्ट्र सोबत। जय महाराष्ट्र न्यूज साठी निखिल सुकरे, पुणे।